तुम्ही ना अकोल्यातला धबधबा पाहिला का? नशीन पाहिला? चला मी दाखवत होतो. काय म्हणता मग पोट्टो? जय महाराष्ट्र. आज सकाळी लवकर उठलं, मग पहिली केली तयारी. मग आता मारत होता मटण्याच्या भाजी सांग भत्ता मारून मग पेट्रोल पंपवर आलो. गाडीत पेट्रोल टाकून मग चहा प्यायला आलो. मग चहा प्यायला एवढ्यातच हा पोट्टा आल्याच्या नंतर अल्ला कसं शाळे झाले करे घडीत कंबर आलो. गाडीत चालू गाडीत लाता मारे. त्याच्यानंतर अजून काय काय माने हे आता तुम्ही माणसं मला तर आवाज नाही उरायला चालत. मग ऐका मग पहा बरं काय म्हणते. लाइक करो, सब्सक्राइब करो। भाई ने बोला करने का तो करने का, पागल है क्या? करा ना मग आता फॉलो. मग तसंच बस स्टँड वर आलो. आपली गाडी लागली होती, मग गाडीत बसलो. सॉरी गाडी नाही, आपली लाल परीत बसलो. गाडीत बसल्याच्या नंतर आज कंडक्टर आपल्यालाच पाय कुठे स्कूटी नाही काही येडे चाले करता का नाही. मग येडे चाले तर काही केले नाही. मग बाहेर टोलगेट दिसलं. मग पुढे ट्रॅफिक जाम लागला. आणि अकोल्यात आल्याच्या नंतर एवढा खतरनाक पाणी उरायला जसा पावसाळा लागलाय. पण खरं सांगा बरं, आता पावसाळा लागलाय का उन्हाळा आहे? मग गावा बस स्टँड वर एवढी गर्दी की उभं राहायला जागा नाही. आणि एवढ्या गर्दीत आपली प्रेमाची पब्लिक भेटीन नाही असं होऊ शकते का? एवढं खतरनाक पाणी उरायला याच्यात गरम चहा प्यायला अलगच मजा येते मनात. मग तुमचा बा फुकटाचं सोलटे का घेतला बा. मग चहा घी आणला. चहा पिऊन बाहेर येतो तर दिसला ना आपल्याला धबधबा. हा धबधबा फक्त पावसाळ्यातच येते. जरी पाणी आलं तरी नाही. पाण्यात एक बी ऑटोवाला भेटे नाही. मग एक ऑटोवाला भेटला. मग आता चाललो तर आपण घरी. तत्पर्यंत आता करून टाका मग फॉलो.